सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झालेत। परंतु प्रभाग क्रमांक 7 मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पप्पू उर्फ आकाराम कोळेकर यांच्या निवडणूक फोटो असलेल्या पत्रकावर भाणामतीचा प्रकार करण्याचा प्रकार अज्ञात व्यक्तीकडून झालाय। प्रभाग क्रमांक 7 मधील माणिकनगर परिसरातील शाळा नंबर 21 जवळ राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पप्पू उर्फ आकाराम परशुराम कोळेकर यांच्या प्रसिद्धी पत्रकावर नारळ, पपई, लिंबू, टाचण्या, गुलाल हे टाकून सर्व साहित्य काळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून टाकल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली। विरोधकांनी कोणत्याही प्रकारच्या भाणामती केल्या तरी आता जागृत असलेला मतदार त्यांचे मत बदलणार नाही। माझ्या विरोधात षडयंत्र रचली, दबाव टाकला, पैशांच्या ऑफर दिल्या, परंतु माझ्या जोरदार प्रचाराने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले। म्हणून त्यांनी उद्या मतदान असल्याचं लक्षात घेऊन भाणामतीचे नवे जुगाड केल्याचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू कोळेकर यांनी सांगितलंय। भाणामतीच्या प्रकाराची जोरदार चर्चा परिसरात सुरू असून माणिकनगर, समतानगर भागासह प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांत मोठी खळबळ उडाली। नमस्कार, मी आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर प्रभाग क्रमांक 7 ब गटातून उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्ष वंचित आघाडीकडून लढवत आहे। तरी विरोधकांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला अनेक वेळा, काही वेळा पैशाचीही ऑफर देण्यात आली, तरीही मी माघार घेतलेली नाही। तरी अक्षरशः विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरल्यामुळे उद्या मतदान आहे आणि आज माणिकनगर शाळा नंबर 21 प्रभाग ज्या ठिकाणी बूथ लागतो त्या ठिकाणी अक्षरशः भाणीमतीचा प्रकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी काळं फडकं, त्यामध्ये लिंबू, नारळ, बाहुली व पपई हे टाकून या ठिकाणी अंधश्रद्धेचा प्रकार करण्यात आले। तरी मला विरोधकांना एवढंच सांगायचं, तुम्ही टाकला या ठिकाणी पपई, तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पई। तुम्ही असे कितीही प्रयत्न केले मला अडवण्यासाठी, या जनतेचा या प्रभाग क्रमांक 7 मधील माझ्यावर आशीर्वाद आहे, त्यामुळे माझ्यावर काहीही होणार नाही मला, आणि तुम्हाला जनता उद्या या ठिकाणी चोख उत्तर देईल एवढंच मला सांगायचं आहे। या ठिकाणी माझं पॉम्पलेट होतं, पॉम्पलेट काळ्या फडक्यामध्ये माझं पॉम्पलेट, त्यावर लिंबू, नारळ, बाहुली, पपई असं प्रकार करून माझा काय पराभव होणार नाही पराभव। तरी तुम्ही ठेवला आहे त्या ठिकाणी पपई, तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पई, एवढंच मला सांगायचं आहे। ही जनतेनं मला आता इलेक्शन हातात घेतलेलं आहे, या जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे, त्यामुळे आता मला काही होणार नाही, माझा विजय हा निश्चित आहे।